नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचं जी मेरिट लिस्ट आहे म्हणजे 120 मार्क ऑनलाईन परीक्षेचे आणि 80 मार्क ग्राउंडची याची कंबाईन जी लिस्ट आहे ती काय केली की यादी लागलेली आहे. ही यादी लागलेली आहे गडचिरोली विभागाकरिता यादी लागलेली आहे. तर गडचिरोलीसाठी हे प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्ही बघू शकता प्रसिद्धीपत्रक आहे. आत्ता प्रसिद्धीपत्रक आहे. तर हे 200 पैकी यादी लागलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असतील, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, की या ईमेल आयडीवरती काय करायचं आहे, की 16 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत काय करायचं, की तुम्हाला पाठवायचे आहेत ऑब्जेक्शन असतील तर. आता याच्यानंतर जर बघा, की काय सांगितलेलं आहे, की याच्यानंतरनं प्रादेशिक निवड समितीची मान्यता घेऊन बिगर पेशा क्षेत्रातील बघा, बिगर पेशा क्षेत्रातील वनरक्षकाची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे. लक्षात घ्या, की वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता ज्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि हे झालेलं आहे फिजिकल फिटनेस त्याची ही यादी आहे. आता तर टोटल जर बघाल तुम्ही, तर याच्यामध्ये गडचिरोलीसाठी बघा 49 पदं होती. आता 49 पदामध्ये एक पण ओपनसाठी होतं, 12 पद ईडब्ल्यूएस, ओबीसीसाठी 1 पद, एसबीसीसाठी 1 पद, 22 पदं जी होती ती याच्यासाठी होती ओबीसीसाठी 2 पदं, एनटीडी, एनटीसीसाठी 2 पदं, 1 पद एनटीबीसाठी, व्हीजेएसाठी 1 पद, एससीसाठी 1 पद होतं. आता मी सांगेन तुम्हाला की कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्फर्म सिलेक्शन होणार आहे आणि कट ऑफ काय असणार आहे. आता तुम्ही जर बघा तर 176 मार्कांचा टॉपर आहे इथे. 176 मार्कांचा गोपाल यांचं काय होतं की ओपन सर्वसाधारणमधून सिलेक्शन होतं. तर ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे हा एक विद्यार्थी राहतो ना, हे ओपन सर्वसाधारणमधनं चाललं जातं. तर यांना जे कट ऑफ राहतं, तर ते राहणार आहे 176 मार्कांचा कट ऑफ राहणार ओपन सर्वसाधारणसाठी. त्याच्यानंतरनं बघा ई-डब्ल्यू-एससाठी 5 सर्वसाधारणची पदं आहेत. तर काय करतात, की ई-डब्ल्यू-एसची इथे जे कॅन्डिडेट आहेत, आता ई-डब्ल्यू-एसमध्ये बघा, की ई-डब्ल्यू-एसचे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत हे, यांना काय होतं, की याच्यातून चालले जातात हे फर्स्ट ई-डब्ल्यू-एसमधून चालले जाते. तर ई-डब्ल्यू-एसचे पहिले 1, त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस 2, त्याच्यानंतर इथं बघा ई-डब्ल्यू-एस 3, ई-डब्ल्यू-एस 4 आणि खाली लगेच ई-डब्ल्यू-एस असेल तर लगेच कट ऑफ समजेल तुम्हाला हां. ई-डब्ल्यू-एस तर ई-डब्ल्यू-एसचा 158 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. तर हे विद्यार्थी ई-डब्ल्यू-एसमधून काय होतील, की सर्वसाधारणमधून लक्षात घ्या, सर्वसाधारणमधून सिलेक्ट होतील. आता महिलांसाठी परत 4 महिलांनी काय करतील, की नंतरच्या महिला मला शोधायला लागतील. आता मी काय करेल, की ई-डब्ल्यू-एस टाकेल. ओके. हे ई-डब्ल्यू-एस फर्स्ट कॅन्डिडेट, ई-डब्ल्यू सेकंड, ई-डब्ल्यू-एस थर्ड, ई-डब्ल्यू-एस फोर्थ, ई-डब्ल्यू-एस फिफ्थ. इथं तुमचा 158चा कट ऑफ झाला. आता याच्यानंतर हे मेल कॅन्डिडेट जे आहेत ते नंतरचे आता पॅरलल रिझर्वेशन असेल तरच होतील, नाहीतर मग याच्यामध्ये नाही होणार यांचं. माजी सैनिकसाठी एक जागा आहे यांची. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीनसाठी एक जागा आहे. ओके. 5, 4, 9, 10, 11 आणि एक खाली असेल कुठेतरी. हं. एक जागा आहे ती रोजंदारी मजदूरसाठी. ई-डब्ल्यू-साठी आता महिलांसाठी बघेल आता. ई-डब्ल्यू-एस मेल, ई-डब्ल्यू-एस मेल, हे मेल हे सगळे वेटिंगमध्ये चालतील. ई-डब्ल्यू-एस, ई-डब्ल्यू-एस मेल, ई-डब्ल्यू-एस कारण इथं फिमेल असेल त्याच विद्यार्थ्यांनी सिलेक्ट होणार आहेत. लक्षात घ्या. फिमेल रिझर्व्हेशन ज्यांनी टाकलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांनी सिलेक्ट होणार आहेत. तर ही ही या या 144 वाली ही पहिली कॅन्डिडेट भेटणार आहे. यांचं सिलेक्शन होणार आहे. अशा किती कॅन्डिडेट आहेत यासाठी 4 आहेत. ओके. तर एक झालेले आहे ई-डब्ल्यू-एससाठी. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस इथं आय थिंक वरती गेले का? नाही गेले. ई-डब्ल्यू-एस आता ई-डब्ल्यू-एस फिमेलवाले 5 कॅन्डिडेट तुम्हाला हे करायला लागतील. हे सेकंड कॅन्डिडेट राहतील 134 मार्कांवरती आहे यांचं. त्याच्यानंतर 134 मार्कांचे हे थर्ड कॅन्डिडेट झाले. ई-डब्ल्यू-एसचा 132 मार्कांचा फिमेलचा कट ऑफ असणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं पुढच्याकडे जाऊयात आपण. हे आहे ओबीसीच्या 22 जागा आहेत. लक्षात घ्या. ओबीसीच्या 22 जागा आहेत. तर 22 मध्ये 5 सर्वसाधारण आहेत. आता ओबीसी करेल मी.
ओबीसी पहिले आता हे यांचं फिमेलमधून जाणार आहे. ह्याचं फिमेलमधून यांचं सिलेक्शन होणार आहे. 7 फिमेलचे आहेत ना, तर 7 मध्ये ह्या पहिल्या विमेन आहेत या फिमेलमधून. त्याच्यानंतरनं ओबीसी यांचं पहिलं सिलेक्शन होणार ओबीसी 166 मार्कांचं. त्याच्यानंतर ओबीसी सेकंड. त्याच्यानंतर हे फिमेल रिझर्वेशन, ह्या दोन्ही फिमेल रिझर्वेशनमध्ये होतील. त्याच्यानंतर तिसरं फिमेल सॉरी मेलसाठी तिसरं मेल झाला, चौथा मेल, पाचवा मेल. तर ओबीसी मध्ये 5 मेल मध्ये या इथेपर्यंत आहे, तर 5 मेल मध्ये 158चा कट ऑफ राहणार आहे. आता फिमेल सॉरी हे अजून हे फिमेल साठी राहणार, हे वालं 156 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. ओके. आता ओबीसी मध्ये जर तुम्ही पाहाल, ओबीसी मध्ये तर फिमेलचं पाहूयात आपण आता. फिमेल मध्ये 7 जागा आहेत, तर 7 फिमेलची नावं तुम्हाला सांगेल. यांचं फिमेल मधून सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर हे सेकंड फिमेल, थर्ड फिमेल यांचं, फोर्थ फिमेल यांचं, फिफ्थ फिमेल, सिक्स फिमेल दीपाली पिपरे आणि सेवन फिमेल यांचं वैशाली बार्डेपर्यंत म्हणजे 148 मार्कापर्यंत काय की सिलेक्शन होणार आहे. 148. त्याच्यानंतर हे खेळाडू वगैरे हे सर्वसाधारण आरक्षणमधून यांना काय करतील की एक 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 आता पकडायला लागतील खाली जाऊन. त्याच्यानंतर बघा, एसबीसी मध्ये एकच जागा होती, सॉरी एनटीडीची एकच जागा होती, ती एनटीडीच्या कॅन्डिडेटला भेटणार आहे. आता एनटीडी मध्ये जर बघाल तुम्ही, एनटीडी ही पहिली जागा आहे, 158 मार्कांची यांना भेटणार आहे. एनटीडीचं डायरेक्ट डायरेक्ट एकाला जागा भेटणार आहे. एनटीसी मध्ये 2 जागा आहेत, तर एक आहे एक सर्वसाधारण आणि एक खाली कोणतरी असेल, तर एनटीसीचे सांगेल कोणाला भेटेल ते. सॉरी एनटीसी मध्ये बघा, यांना यांना तर हे फर्स्ट कॅन्डिडेट यांना तर नाही भेटेल, तर यांचं सिलेक्शन होणार आहे. अजय यांचं होणार आहे 166 मार्कांसाठी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. कॅटेगरी सगळ्या झाल्या आहेत. विजे ए साठी बघूयात आपण. विजे ए साठी जर पाहिलं तुम्ही, तर जागा आहेत 2, दोन्ही सर्वसाधारण आहेत. त्यामुळं ते फर्स्ट कॅन्डिडेट होतील विजे साठी, आणि सेकंड 160 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे विजे साठी. त्याच्यानंतर एस सी साठी बघूयात आपण. आता एस सी साठी 4 सर्वसाधारणचे आहेत. हे पहिले कॅन्डिडेट 154 मार्कांसाठी आहेत. त्याच्यानंतर दुसरे कॅन्डिडेट 152 मार्क, तिसरे कॅन्डिडेट 152 मार्क आणि चौथे कॅन्डिडेट 150 मार्क. 150 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे सर्वसाधारणसाठी. आणि महिलांसाठी आता जी पहिली महिला असेल त्यांचं सिलेक्शन होणार आहे. एस सी फिमेल मध्ये ज्यांचं पहिलं नाव आहे, एकच विद्यार्थिनी असेल जी ज्यांचं सिलेक्शन होणार आहे, एकच. 132 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे एस सी साठी. तर मी सगळ्या कॅटेगरीचं तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे याची सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.